कामाच्या बाबतीत आम्हाला शिकवू नका, भुजबळांची अधिकाऱ्यांना तंबी। शहरातील मुंबई नाका ते द्वारका या प्रमुख मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी, उड्डाण पुलाखाली वाढलेली भिक्षेकरींची गर्दी आणि सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण याबाबत छगन भुजबळ यांनी आज अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून द्वारका चौकातील सरकार हटवण्यात येत असून मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर या ठिकाणी सिग्नल बसवण्यात येणार आहे। परंतु हे काम अत्यंत संतगतीने सुरू असून या कामाची मंत्री भुजबळ यांनी द्वारका चौकात भेट देत पाहणी केली। उड्डाण पुलावर पावसाळी कामाची दुरुस्ती केली जात असल्याने वाहने खाली रस्त्यावर येतात, त्यामुळे चौकात दिवसभर वाहतूक कोंडी होते। द्वारकापासून थेट सारडा सर्कलपर्यंत रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। परिणामी या ठिकाणाहून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावं लागत आहे। मुंबई नाका परिसरात सुरू असलेल्या सिग्नल यंत्रणा बसवण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी भुजबळ आज अचानक दाखल झाले। यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महापालिका, पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फटकारले। भुजबळ म्हणाले, मुंबई महापालिका मी स्वतः सांभाळली आहे, कोणाचं काय काम आहे हे मला माहीत आहे। अधिकाऱ्यांनी जर आपलं काम वेळेत केलं नाही तर मी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करेन, असा दमच भुजबळांनी अधिकाऱ्यांना भरला। उड्डाण पुलाखाली भिक्षेकरींनी ताबा घेतल्याबद्दल विचारणा केली असता ते आमचं काम नाही असं उत्तर महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिलं। या उत्तराने भुजबळ चांगले संतापले। ते पुढे म्हणाले, सध्याचे अधिकारी खूप बिझी झाले आहेत, मानस हॉटेलमध्ये जायला वेळ आहे, पण इथे कामासाठी यायला वेळ नाही, लोकांचे हाल होत आहेत हे पाहिलं जात नाही का? यावेळी भुजबळ यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले। शहरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाबाबत तातडीने पावलं उचलण्याचा इशारा देत माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा त्यांनी दिला। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।